नमस्कार मित्रांनो, मी सचिन ओवाळ. संकल्प यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आजचा विषय आहे दिव्यांगांना पेन्शन संदर्भामध्ये. तर आज मित्रांनो, दिव्यांगांची महाराष्ट्र शासनाने जी संजय गांधी पेन्शन 1,500 रुपयेवरून 2,500 रुपये करण्याची मागणी मान्य केली होती, त्यावर महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने आज शिक्कामोर्तब केला आहे. मित्रांनो, कोणताही लोकोपयोगी महत्त्वाचे जे निर्णय असतात तर ते मंत्रिमंडळामध्ये घेतले जातात. दिव्यांगांची जी मागणी होती की बाबा दिव्यांगांची पेन्शन 6,000 रुपये झाली पाहिजे, पण ती मागणी राज्य सरकारने 2,500 रुपये मान्य केली होती. भरपूर दिव्यांगांच्या मनामध्ये शंका होती की बाबा हे जे 2,500 रुपये आहेत तर ते आपल्या खात्यावर कधी जमा होणार आहेत. महत्त्वपूर्ण माहिती ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. मित्रांनो, आज महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळामध्ये खालील काही महत्त्वाचे निर्णय झालेले आहेत. संजय गांधी पेन्शन 1,500 रुपयेवरून 2,500 रुपये करण्यात आलेली आहे. अनुसूचित जमातीतील 9वी व 10वी मधील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजना लागू करण्यात आली आहे. वडाळे ते गेटवे ऑफ इंडिया मेट्रो मार्गिका 11ला मान्यता देण्यात आली आहे. पुणे मेट्रोवरील 2 स्थानकास मंजुरी देण्यात आली आहे. नागपूर अंतर्गत राष्ट्रीय व्यापार वित्तीय केंद्र विकसित करण्यात येणार आहे. लोणावळा लोकल 3-4 मार्गिका प्रकल्पाची तरतूद करण्यात आली आहे. आज राज्य शासनाच्या मंत्रिमंडळामध्ये दिव्यांगांच्या पेन्शन संदर्भात जो निर्णय झाला आहे तर याची अंमलबजावणी जी आहे तर ती पुढच्या 2 ते 7 दिवसानंतर 7 दिवसामध्ये जो राज्य शासनाचा GR किंवा अध्यादेश निघणार आहे तर त्याच्यानंतर अध्यादेश आणि GR निघाल्यानंतर त्याच्या पुढील महिन्यामध्ये दिव्यांगांच्या खात्यामध्ये ही पेन्शन मित्रांनो जमा केली जाईल. अशाच महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मित्रांनो या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा व जास्तीत जास्त दिव्यांगांपर्यंत हा चॅनल मित्रांनो शेअर करा.